मराठा क्रांती मोर्चाची ज्या ठिकाणाहून सुरुवात झाली त्या औरंगाबादमधील क्रांती चौकाला आज महाराष्ट्र बंद निमित्त पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्सची एक तुकडी, दंगा नियंत्रण पथक सज्ज आहे। वरून वज्र, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनांनी अख्खा चौक हा घेरलेला आहे। दरम्यान क्रांती चौकामध्ये सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी सकाळी 7:30 वाजताच भेट दिली। आंदोलन शांततेमध्ये करावं अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली आहे। तसेच बंदमध्ये शिवसेनाही सहभागी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर तिकडे औरंगाबादमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण औरंगाबादमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन हे शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे असं सांगितलं गेलं होतं। अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, शाळांच्या बस यांना आंदोलनातून वगळण्यात आलंय। बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यामधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी द्यावी अशी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे। 10 ऑगस्टपर्यंत मराठा समाजातील तरुणांवर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत। आतापर्यंत 28 जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेले आहे आणि त्यांना प्रत्येकी 50 लाखांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। औरंगाबाद पासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि 25 जुलैला या ठिकाणी हिंसक वळण जे आहे आंदोलनाला लागलेलं होतं आणि आता त्या पार्श्वभूमीवर त्यावेळेला आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे आता मागे घेण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। परळीमधलं जर आपण चित्र पाहायला गेलं तर परळीमधल्या आंदोलकांनी मराठा समाजाकडून सांगण्यात आलेलं होतं की न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार 15 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली जाईल आणि त्याच्यानंतर आंदोलन तीव्र केलं जाईल। मात्र इतर मराठा समाजांमधल्या संघटनांकडून हे सांगितलं गेलं की परळी म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, त्याच्यामुळे महाराष्ट्र बंद जो आहे तो होणारच आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी महाराष्ट्र बंद जो आहे तो आज ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच साम टीव्हीवर आपण सातत्यानं अपडेट्स पाहताय। पुणे असो, औरंगाबाद असो, अकोला असो, नागपूर असो, प्रत्येक ठिकाणी कडकडीत बंद जो आहे तो पाळला जातोय। काही ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या आहेत। सोलापूर आणि अकोल्यामध्ये जर पाहिलं तर रस्त्यावर टायर टाकून जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर औरंगाबादमधली ही स्थिती आपण या ठिकाणी पाहताय। या ठिकाणी दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद आहेत। बाजार परिसर जो आहे तो पूर्णपणे बंद आहे। शुकशुकाट ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। आंदोलन हे शांतपूर्ण आणि अहिंसक मार्गानेच केलं जाईल असं आवाहन केलं गेलेलं होतं। मात्र काही ठिकाणी तुरळक हिंसक घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। मात्र प्रश्न हाच आहे की हा तिढा सुटणार तरी केव्हा? अत्यावश्यक सेवांना या आंदोलनामधून वगळण्यात आलेलं आहे। आज मराठा क्रांती मोर्चाकडून बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि ठिकठिकाणी याचे पडसाद उमटताना सुद्धा आपण पाहतोय। जर पाहिलं तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या 3 शहरांना या बंदमधून वगळण्यात आलेलं आहे। कारण 25 जुलैला ज्या घटना घडलेल्या होत्या त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की या 3 शहरांमध्ये बंद जो आहे तो पुकारला जाणार नाही। मात्र ही 3 शहरं सोडून महाराष्ट्रामध्ये इतरत्र सर्वत्रच बंद जो आहे तो केला जाईल।